पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार नमस्कार, सुस्वागतम, स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या गरमागरम आणि गुटगुटीत कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। शेफ मधुरा बाचलजी जे आपल्याला अप्रतिम पदार्थ दाखवणार, प्रश्नांची उत्तरही देणार, टिप्स काही असतील तर त्याही देणार। पण त्याआधी एका मुलीची जरा मी झाडाझडती घेतो। काय चालू आहे सध्या? सध्या रियाज चालू आहे, प्रोग्राम चालू आहेत आणि काय म्हणतात त्याला, अभ्यास चालू आहे। वयाला शोभेल अशी उत्तर दे ना थोडी। थोडंसं अभ्यास चालू आहे, थोडे होमवर्क चालू आहे, असं काही सांग ना। आणि काय खाणं चालू आहे? हां, तुझ्याबरोबर मस्ती चालू आहे। माझ्याबरोबर मस्ती नाहीये, माझ्याबरोबर तू जो करतेस त्याला व्रात्यपणा म्हणतात। बरं, व्रात्यपणा चालू आहे। ठीक आहे, रियाज खरंच चालू आहे? हो तू गाणं मनापासून गातेस ना? हो. तू मुळात सिंगर आहेस ना? हो. आज मी तुला एक रियाजाचा नवीन प्रकार शिकवतो। कसा सांगू का? याच्यासाठी कधी एकटीनं रियाज नाही करता येणार, कोणीतरी सोबत लागेल। तू फक्त आ करायचं, आता तिकडे बघून करायचं। आता थांब, ताना सफाईदार येण्यासाठी हा एक रियाज मी तुला आज शिकवतोय। ओके, कोणीतरी तज्ञ माणूस असा भोवती उभा करायचा आणि आ म्हणायचं। कशी तान आली गळ्यातून? हे जर मी करायला लागले ना रोज, आत्ता जे गाणं आहे ते पण विसरीन। तीच माझी इच्छा आहे की तू सगळं लक्ष तुझं गाण्यावरती फोकस ठेवावं आणि खवय्येगिरीतून मला मोकळं करावं। कारण माझ्या लांबच्या भावाची जवळची मुलगी असल्यामुळे मला खूप सहन करायला लागते, पण ठीक आहे, हरकत नाही। चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे खूप आव आणलास तरी तू काही मुलांसारखी वागत नाहीस। चला, खूप झाल्या गप्पा, आता आपण मधुराजींना बोलूया आणि कार्यक्रमात खवय्येगिरीला सुरुवात करूया। या नमस्कार। नमस्कार, कशा आहात तुम्ही मधुराजी? वा वा, आज कुठले पदार्थ आपण ठरवलेत? आज मिनी पराठा बनवतोय, पालक पनीर पराठा। पालक आहे त्यामुळे ते पौष्टिक आहे, पनीरमध्ये प्रोटीन आहे। त्यानंतर चिवड्याचा प्रकार बघतोय, वा, ज्वारीच्या लह्यांचा चिवडा, जोही पौष्टिक आहे, लहान नाही तर मोठ्यांसाठी पण पौष्टिक आहे, आणि एक स्मूथी। वा वा वा, आमचं ठरलेलं आहे 2 छान पौष्टिक खमंग पदार्थ आणि एक स्मूथी, बरोबर? आणि स्मूथी पण पौष्टिक। चला, पहिला काय कुठला पदार्थ करू? पालक पनीर पराठा। वा मंडळी, चला पालक पनीर पराठ्यासाठी लागणारं साहित्य सांगा। पालक लागेल, पण पालकाची आपल्याला प्युरी करून घ्यायची। ती कशी करायची आपण पुढे बघूयात। बरं, गव्हाचं पीठ, पनीर आहे जे किसून घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा लिंबाचा रस, जिरेपूड, गरम मसाला, कसुरी मेथी, धनेपूड, मीठ आणि हिरव्या मिरच्या। बरं, आता पालकाची प्युरी आपण ऑलरेडी केलेली आहे। हो। मग ती कशी केली आत्ता सांगताय का पुढे सांगणार आहात? आत्ता सांगते, सांगा ना मग आम्हाला। थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं, खूप नाही, अगदी थोडंसं। त्यामध्ये लसूण टाकायचं 2 ते 3 पाकळ्या आणि हिरवी मिरची। त्यामुळे काय होतं, ते जे प्युरी आपण करतो त्यालाही छान चव येते। आणि मग पालकाची पानं घालायची, 5 मिनिटं फक्त शिजवायचं, झाकण न ठेवता। झाकण ठेवलं तर तो पालकचा रंग बदलतो आणि तो काळपट येतो। त्यामुळे कुठली एनिवे पालेभाजी शिजवताना झाकण ठेवून नाही शिजवायची, कारण त्यामध्ये व्होलेटाईल ऍसिड असतात, ते बाहेर जायला जर जागा नाही मिळाली तर ते त्यातच राहतात आणि पालेभाजीचा रंग बदलतो। त्यामुळे मग झाकण न ठेवता पालक शिजवायचा 5 मिनिटं। 5 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा, हलकासा पालक थंड झाला की मिक्सरमध्ये घालायचा आणि प्युरी करायची। क्या बात आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, पाणी खूप नाही घालायचं, बरोबर, नाही तर ते सगळं आता ही तरी बऱ्यापैकी घट्ट दिसते प्युरी। मग घट्टपणा येण्यासाठी काही घातलंय का? नाही, काही नाही, पाणी कमी घालायचं। पाणी कमी घालायचं, कळलं का तुला? थोडंसं घालायचं। आज पराठा मला वाटतं हिच्या ड्रेसला मॅचिंगच होणार है ना? पालक पनीर पराठा म्हणजे पालक पनीर आणि खाल्ला की पराठा। फॅन्टास्टिक, चला पालक पनीर पराठा। हो, खूप छान। आता कृती करूया। आता गव्हाचं पीठ घेऊयात। मला काय नाही द्यायला? काय? मला चमचा द्यायचा। तुला चमचेगिरी का करायची आहे पण? आता काय? मीठ घालूया। मीठ, यामध्ये पाण्याचा वापर आपण अजिबात करणार नाही, जितकं शक्य असेल तितकी पालकची प्युरी घालणार आहोत। बरं, आणि पालकमध्ये ना लोहाचं प्रमाण जास्त असतं, तर कुठलाही पदार्थ असो त्यामध्ये लोह जास्त असतं। थोडंसं आंबटपणा घालायचं, म्हणजे बीट असो पालक असो, त्यामुळे त्याचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं। बरं, लोह पचायला जड असतं, हो की नाही? बरोबर, ते शरीराबाहेर फेकलं न जावं त्यासाठी थोडंसं आंबट, बरोबर, म्हणून थोडासा आंबटपणा, म्हणून लिंबू पिळणं। दही घातलं तरी चालेल। आणि याची आपण कणिक म्हणून, बरं घ्या, म्हणून पाणी लागणार आहे का? नाही, ठीक आहे।
पालकाच्या केलेल्या प्युरीमध्ये जो ओलावा आहे त्याच्यातच ही कणिक मळून घ्यायची आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. चला, पालक पनीर पराठासाठी लागणारे हे जे मिश्रण आहे ते आम्ही व्यवस्थित मळून घेतो. ते मळून झालं की मग वळून जाऊया पुढच्या कृतीकडे. पालक पनीर पराठा मधुराजी करणार आहेत आणि अगदी स्वराच्या ड्रेसला मॅचिंग असं मिश्रण छान मळून झालेलं आहे, हो की नाही? शाबास. बरोबर ड्रेस घातलाय. म्हणजे काय झालंय माहिती का, आता हे मॅचिंग तुला असल्यामुळे तुला त्याचं काही कौतुक नाही, आम्हाला नाही म्हणून आम्ही खाणार. सांगा पुढे काय करायचंय. हे आपली कणिक मळून झालेली आहे. आता याचं सारण बनवून घेऊया. घेऊया. ठीक आहे, चमचा तुम्हाला द्यायचा असतो ना. हा द्या. शाबास. चमचा देण्याचं महत् कार्य करणं म्हणजे काय खायचं काम आहे होय. चांगलं आहे माझा. खूपच छान आहे. लाड लाड कर नको. पनीर घेतलंय. पनीरमध्ये घालूयात कसुरी मेथी, यामुळेच या सारणाला चव खूप छान येते. धनेपूड. तुला कुठला पराठा खायला आवडतो? आलू पराठा सर्वात जास्त. कुठला? आलू पराठा. आलू पराठा आणि पनीर पराठा. राहिलेच काय? धनेपूर, जिनेपूर आणि गरम मसाला. गरम मसाला, थोडीशी हिरवी मिरची. जिनेपूर म्हणालास. आता काय? मीठ आणि कोथिंबीर. वा वा वा. पराठ्याच्या आतलं मिश्रण आहे. मी कर. मधुराजी पण खूप हुशार आहे, त्यांनी मिक्स झाल्यावर तुझ्या हातात दिलं. चांगलं आहे ना. म्हणजे राहते ती फक्त ढवळाढवळ. मला एक सांग, शाळेतल्या तुझ्या सगळ्यात आवडते शिक्षक कोण किंवा शिक्षिका असतील? सांग की नाव. मला सगळे आवडतात. सगळे आवडतात? तरी एक सर आपले फेवरेट असतात ना. माझे पण होते लहानपणी. कोण? आमचे औंढेकर सर म्हणून होते, ते मला खूप म्हणजे जरा शिस्तप्रिय होते, पण मला ते आवडायचे खूप. तसं तुला कोण आवडतात? हा, सगळे आवडतात, टीचर आणि सर. कळलं कशी शातीर पिढी आहे ती. कुठल्या एका शिक्षकाची निवड करणार नाही, सगळ्यांना खुश कसं ठेवायचं यांना बरोबर माहिती, हो की नाही? अरे नाही, पण आवडतं तर काय. खोटं बोलताना चेहरा बदलत कसा नाही का तुझा? आता हे छान आपण लाटून घेतलं. त्यामध्ये सारण भरायचं. बरोबर. मोदक. हे मोमोज सारखं पॅक केलं. त्याची सध्याची अवस्था मोमोज सारखी आहे. नाही, मोदकासारखी. बरं काय हो मधुराजी, तुम्ही आता इथे येऊन वेगवेगळे पदार्थ करता, सगळ्या प्रेक्षकांना ते माहिती होतात, तुम्हाला काय रिॲक्शन्स येतात लोकांच्या? काय विचारतात लोक? खूप छान प्रतिक्रिया असतात. एकतर पदार्थही शिकायला मिळतात, त्याबरोबर ही जी कॅमेरा मागची धमाल मस्ती असते तेही ते खूप एन्जॉय करतात. तेही आवडतो लोकांना. हो. वा. पालक पनीरची भाजी आपण वेगळी खातो आणि पराठा वेगळा खातो. म्हणजे पालक पराठाही आपण खाल्लाय किंवा पनीर पराठाही खाल्लाय, पण हा पालक पनीर पराठा आहे. काय स्वरा मॅडम, एवढं का झुलताय आपण आज? मला खूप असं छान वाटतं. कशा? थोडं हळू छान वाटू द्या, नाही तर सगळ्यांना छान वाटेल. कशाबद्दल छान वाटतंय आपल्याला? छान वाटतंय. बस असं छान वाटतंय. नो प्रॉब्लेम. आता काय करायचंय? आता पराठा भाजूया. तवा हलकासा गरम. तवा जरा गरम झाला की टाकूया. आधी काही तूप तेल काही घालायचंय? नाही, काही गरज. काहीच नाही. किती पराठे होतील साधारण ह्याच्यात? यामध्ये 8 ते 10 तरी पराठे होतील. 10 होतील. मिनी पराठा. ठीक आहे. आणि मोठे रेग्युलर साईज केले तर 4 ते 5. 4 ते 5 होतील. मिनी पराठे 10 होतील. अर्धा मी खाईन, 9.5 तो संपतीलच. अर्धा पण नाही, एक पनीरचा तुकडा. जास्तपणा करू नको. हा, कुठलाही पराठा किंवा जी भरलेली पोळी असते ती भाजताना जी बाजू सील झालेली आहे, ज्या बाजूने आपण ते पराठा बंद करून घेतला, ती बाजू आधी तव्यावर घालायची. अच्छा. आणि मग ही सफाईदार बाजू नंतर, त्याने काय होतं ना, ते फुगायला छान मदत होतं. अच्छा. आणि हे मी नेहमी पाहिलेलं आहे की जेव्हा आपण सारण घालून एखादा पराठा किंवा पोळी करतो, ते सारण बाहेर येतं नंतर. त्याच्यामुळे आपण उलटी बाजू मोस्टली आधी भाजतो, म्हणून हा घोळ होतो. त्यामुळे ज्या बाजूने आपण ते बंद केलेलं आहे, सारण ज्या बाजूला आहे ती बाजू आधी भाजायची. करेक्ट? थांबा, त्याला छळू नका, नाहीतर ती बाजू बाहेर येईल. आपल्याला काळजीपूर्वक करायला पाहिजे ना. मला छेडतोस, मग मला कोणाला तरी छेडायला पाहिजे. पण तुला भाजायचं नाहीये ना तव्यावर, पराठ्याला भाजायचंय. तू मला तुझ्या शब्दांनी भाजतोस. खूप झाला आता शब्दच्छल. शब्द अच्छा. तेल वगैरे काही घालायचंय? नाही गरज. खरंच छान. पण तरी सुद्धा आपल्याला आवडतं म्हणून असं तूप सोडलं तर जरा. हो, चालेल. चालेल ना? म्हणजे भाजत आल्यावर. भाजत आल्यावर. हा, घाई घाई नाही करायची. तूप
तेल, फक्त बटर शक्यतो पराठा भाजताना नाही घालायचं, खाताना घालू शकतो कारण बटरमध्ये पाण्याचा अंश असतो आणि मग तो पराठा त्याला पाणी सुटतं बेसिकली, मऊ पडून जातो. जरा घालूया का मग? हो. मला मऊ आणि कडक दोन्ही पराठा आवडतात. छान फुगतोय पराठा. माझ्या गालांच्या का तुझ्या गालांची बरोबरी ह्या पराठ्याला करणं जमणार नाही बाळा. या बाजूने करू का? हो. बघा बरं, पालक पनीर पराठा छान खरपूस आम्ही दोन्ही बाजूने असा मस्तपैकी भाजून घेतो. फुगायला सुद्धा लागलेला आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता पालक पनीर पराठा तयार करण्याची कृती पाहूया. आता एका प्लेटमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि पालकाची प्युरी घालावी. त्यात थोडासा लिंबाचा रस घालावा. पालकाच्या प्युरीच्या ओलाव्यातच कणिक मळून घ्यावी. आता सारण बनवण्यासाठी एका बाउलमध्ये किसलेलं पनीर घ्यावं. त्यात कसुरी मेथी, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, हिरवी मिरची, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि सगळं व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्यावं. तयार कणकेच्या छोट्या गोळाची पारी तयार करून घेऊन त्यात तयार केलेलं सारण भरावं. पारी व्यवस्थित बंद करून घ्यावी. त्यानंतर पोळपाटावर पराठा व्यवस्थित लाटून घ्यावा. गॅसवर तवा गरम करून घेऊन त्यावर हे पराठे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे. गरमागरम पालक पनीर पराठा तयार आहे. पालक पनीर पराठा आहे तयार आणि हा पराठा आपण लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, टोमॅटो सॉस, मेयोनीज कशाही बरोबर खाऊ शकतो. करेक्ट? बरोबर. वा वा. तुला कशा बरोबर खायला आवडेल? मेयोनीज. तुम्हाला? हो. दही. खरं सांगू, मला लिंबाच्या लोणच्या बरोबर. लिंबाचं लोणचं आणि असे पराठ्याचे पदार्थ इतके छान लागतात ना. मला मेयोनीज आणि दही. दही. आणि ते दिसायलाही किती सुंदर दिसेल. हिरवागार पराठा आणि लिंबाचं लोणचं. आणि ना त्यात लिंबाचं लोणचं नुसतं नाही, त्याच्यावरती दाण्याचं कूट थोडंसं, म्हणजे बहारदार. बघ, स्वतः सांगितलं दही आणि मी वर्णन केलं. आता आपण पुढच्या पदार्थाकडे वळूया, कारण एकदा गप्पांना सुरुवात झाली ना की थांबत नाहीत. कुठला पदार्थ आहे? ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा बनवतोय. वा. साहित्य बघूयात. ज्वारीच्या लाह्या पौष्टिक असतात. मखाना हे सगळे ना अतिशय पौष्टिक जिन्नस आहेत. काजू, कढीपत्ता, शेंगदाणे, चाट मसाला, हिरवी मिरची, बेदाणे, हळद आणि मीठ. वा 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 वा. कढीपत्त्याची पानं अगदी झाडावर चढून आत्ता तोडून आणली आहेत बघा. एवढी कोवळी आणि ताजी आहेत. हो की नाही? चला, पराठे थोडेसे बाजूला ठेवूयात आणि पटकन वळूया लाह्यांच्या चिवड्याच्या कृतीकडे. चला, तेल गरम झाले. आता काय? आमच्या लहानपणी तर असतो. तुमचं लहानपणच एवढं वेगळं आहे. हिरवी मिरची घालूया. जरा मागे सरका, चमचा द्या. आणि शेंगदाणे तळू. किती घालू? शेंगदाणे भरपूर घाला, मला पण खूप आवडतात. बघा, याच वेळेस यामध्ये कढीपत्ता. एक काम कर, अशीच मागे मागे जा घरी जा, ना म्हणजे माझा त्रास कमी होईल. आत्ताच यामध्ये मखाना पण घालूया. चिवडा हा मला सदा सर्व काळ 12 महिने 24 तास दिवसातले कितीही तास म्हणजे कधीही आवडतो. खोटं बोलतो का? कशावरून? मी त्याला काहीही ऑफर केलं ना, चिवडाचा कुठलाही प्रकार ऑफर केला ना, आयुष्यात कधी खाणार नाही. काय हे ऑफर कोण करते त्याच्यावरती खूप अवलंबून असतं ना. आता काय? काजू, दिवाळीची आठवण आली. सेम मी आत्ता म्हणणार होतो, कारण तळले. हा, धरणा त्यांना करू दे ना. यामध्ये ओले पदार्थ सगळ्यात आधी आपण फोडणीमध्ये घालतो. त्यामुळे काय होतं ना, त्यामध्ये ओलावा असतो किंवा पाणी असतं, ते निघून जातात. ते तळले पण छान जातात आणि मग चिवडा नंतर मऊ नाही पडत. त्यामुळे सगळ्यात आधी ते घालायचं. स्वयंपाक करता करता ही जशी एक तुम्ही टिप दिली, तसं औरंगाबादवरनं संजीवनीजींचा आपल्याला मेसेज आलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा जो केलेला ढोकळा आहे तो कधीच असा छान मऊ आणि असा सच्छिद्र होत नाही, ज्याला आपण फ्लफी म्हणतो, तसं जाळीदार होत नाही. तर काय करावं? मला ना हा प्रश्न एकदा आम्ही असंच चर्चा करत होतो आणि माझी मुलगी तिथेच बसली होती. तर तिने असं उत्तर दिलं होतं, फुगवायचा जो पंप असतो तो घ्यायचा. टॅलेंटेड आहे. स्वराची बहीणच दिसते ती, आहे ना?
थांब. यामध्ये हळद. तर संजीवनी जे आहेत औरंगाबादच्या त्यांचं म्हणणं आहे की अहो त्यांचा ढोकळा फुगत नाही तर काय करावं, याचं उत्तर आम्ही देणार होता. प्लीज थांबा. एकतर प्रमाण अतिशय गरजेचं असतं ढोकळा बनवताना. त्या काय प्रमाणात तुम्ही पाणी वगैरे घालताय हे अत्यंत गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण ढोकळा वाफवतो तेव्हा वाफ खूप कमी असेल तरी तो छान फुलत नाही. त्यामुळे पाणी छान उकळलेलं असलं पाहिजे स्टीमरमधलं, मगच त्यामध्ये ढोकळ्याचं पीठ किंवा बॅटर ठेवायचं आणि तो डबा ठेवायचा. जर अगदी मंद आचेवर म्हणजे पाणी गरम नसतानाच तुम्ही तो डबा त्यामध्ये ठेवला की तो बसतो आणि त्याला जाळी नाही पडत. आता हे झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यावरच यामध्ये घालायचं मीठ. हवं असेल तर थोडी पिठी साखर घातली तरी चालेल. हो ठीक आहे. आणि चाट मसाला. खरं सांगू का, पिठी साखर तुम्ही म्हणालात पण ह्याच्यामध्ये जी आपली नॉर्मल साखर असते ना ती सुद्धा फार छान लागते. ती छान अशी कडक होते आणि त्या चिवड्यात ज्या दाण्याला चिकटते आणि मग ती खायला खूप छान. बरोबर. आपल्या घरी लग्न कार्यातला चिवडा येतो ना पिशवीमध्ये, त्याच्या बुडाशी अगदी मोहरी आणि थोडीशी साखर राहिलेली असते बघा, ती अशी चाटून खायला मला फार आवडते. मला पण. हो ना. मग लाह्याचा आणि मखाण्यांचा हा जो चिवडा आहे तो तयार झालेला आहे. पौष्टिक चिवडा आहे. कधी कधी काय होतं, 4च्या चहाच्या वेळेला आपल्याला टोस्ट, बिस्किट, खारी, चपाती याचा येतो कंटाळा. मग अशा वेळेला लाह्याचा जर चिवडा केला 5 मिनिटात होतो. त्याच्यामुळे पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल गरम करून घेऊन त्यात हिरवी मिरची घालावी, तसंच शेंगदाणे, कढीपत्ता घालावा. मग त्यात मखाणा घालावा आणि हे सगळं थोडंसं परतून घेऊन मग त्यात काजू घालावे. त्यानंतर थोडीशी हळद घालावी. नीट मिसळून घेऊन त्यात ज्वारीच्या लाह्या घालाव्या. गॅस बंद करून मीठ आणि चाट मसाला घालावा. खमंग आणि खुसखुशीत ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा तयार आहे. वा 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 वा, आपल्या ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा तयार आहे आणि त्यात मखाणा पण आहे. खूप छान. पाठांतर अगदी जोरदार झालेला आहे. आणि याच्या आधी आपण पदार्थ केला पालक पनीर पराठा आणि आता चिवडा झालाय. चला तिसरा पदार्थ अजून शिल्लक आहे. काय करूया? स्मूदी बनवतोय. वा. केळी आहे, स्ट्रॉबेरी, दही आणि पिठी साखर. आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? मला एक स्ट्रॉबेरी मिळणार आहे. घे ना मग तू एक, काय सगळ्या घेऊन जा. केळी घे, स्ट्रॉबेरी घे. आम्ही नुसती दही साखर खातो. आगाऊ लाड पुरू नका मधुराजी, शेफारली येते. बरं आज हिच्यापेक्षा जास्त तुम्हालाच भूक लागली वाटतं. गप्पांच्या नादात तिकडे मधुराजींनी कृती सुरू केली. केळी आपण थोडे काप केले आणि मिक्सरच्या भांड्यात टाकली. आता दही घालूया. वा. आणि अगदीच ज्यांना दही नकोच आहे त्यांनी मग फ्रेश क्रीम वापरला तरी चालेल. साय. काय नाही. स्ट्रॉबेरी. काय सुंदर. वा. आणखी एक पिठी साखर. आणि यामध्ये पिठी साखरेऐवजी मध घालू शकतो किंवा मेपल सिरपही घालू शकतो. पाणी घालायची गरज आहे? नंतर घालूया. बर ठीक. सावकाश, काही नका करू. नाही करणार. बंद नाही होतं. पाणी घालूया. नम 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 नम. बेस. आता काय? थोडंसं हे स्ट्रॉबेरीचं सिरप आहे, हे अगदी कलाकुसर ऑप्शनल आहे. बर. तुम्हाला अगदीच हौस असेल तर नक्की करा. जरा दिसायला छान दिसतं, पाहुणे असतील, घरी पार्टी असेल, कंटाळा असं पण करू शकतो ना. असं असं ड्रॉप 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 करून असं असं खाली. छान 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 छान. आजचा उत्साह काही वेगळ्या लेवलचाच आहे आपला, हो की नाही? कारण स्ट्रॉबेरी स्मूदी मिळणार आहे. वा वा. आजा आजा. क्या बात है. प्रेक्षकांना जरा दाखवू का मी ते? मी दाखवणार. बघा बरं, ही आहे बनाना स्ट्रॉबेरी स्मूदी. रंग किती छान आलाय बघा. आणि डिझाईन स्ट्रॉबेरी सिरपचा काढलेला असल्यामुळे ते दिसायला छान दिसतंय. चला, स्ट्रॉबेरी बनाना स्मूदी किंवा केळ स्ट्रॉबेरी स्मूदी सोप्या भाषेत पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता स्ट्रॉबेरी बनाना स्मूदी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मिक्सरच्या भांड्यात केळ्याचे काप घ्यावे. त्यात दही, स्ट्रॉबेरीज आणि पिठी साखर घालावी. हे सगळं आता मिक्सरमध्ये व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावं.
स्ट्रॉबेरी सिरप सर्व्हिंग ग्लासच्या आतून लावून घेऊन त्यात स्मूदी ओतावी आणि सर्व करावी. प्रश्न पडलाय मला आता की स्मूदीने करू का लाह्याच्या चिवड्यांनी करू का पराठ्याने करू सुरुवात. पण हे तीनही पदार्थ जर आज करून पाहिले तर दिवस जाईल आनंदात. अशी एक माझी छोटीशी कविता या 3 ताज्या पदार्थांना बघून मला ताजी ताजी सुचली. असं हे खोटं प्रेम मला नाही आवडत. हा पण ठीक खरंय खरंय. ती आता काय खायचा उत्साह खूप दाटून आला ना म्हणून ते काकाचे एवढे लाड चाललेत. चला आपण खायला सुरुवात करूया. थांबा मला सांगा कसं वाटतं पण आज हे पदार्थ करून. खूप छान वाटतंय. एकतर रंगीत आजचा पूर्ण मेनू झालेला आहे. हिरवा पालक पराठा, त्याचबरोबर चिवडा आणि स्मूदी. त्याच्यामुळे येलो, पिंक आणि ग्रीन अशा 3ही रंगांमध्ये आज आम्ही काम केलेलं आहे. आणि सोबतीला मला खूप आकर्षित करत आहे ते लोणचं. त्यामुळे मी सुरुवात करणार आहे पराठ्यापासून आणि मी करणार आहे स्ट्रॉबेरी स्मूदी पासून. करा खूप छान सुरुवात करा. पण त्याआधी प्रेक्षकांना आपण प्रेमाने आणि आदराने टाटा बाय बाय करूया. मंडळी, हा बाय बाय फक्त आजच्या भागापुरता आहे. परत आपल्याला अनेक भागांमध्ये असे छान छान वेगवेगळे पदार्थ घेऊन भेटायचे. हो की नाही मधुराजी. तुम्ही आज पदार्थ केलेत, धन्यवाद. स्पेशल टिप्स दिल्यात, धन्यवाद. परत या, धन्यवाद. आणि तुमचेही धन्यवाद. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा गरमागरम आणि वाफाळलेला आणि गुटगुटीत कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.